नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव अनुराधा संतोष शेळके. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते तुम्हाला? यंदा मतदारसंघामध्ये मोनिकाताई राजळ यांची. का वाटते तुम्हाला असं? कारण त्यांनी म्हणजे आमच्यासाठी म्हणजे श्रीराम कॉलनीसाठीच नाही पण पूर्ण शेवगावसाठी थोडं का होईना म्हणजे आमच्यासाठी काही ना काही काम केलेलं आहे. काय काय विकास कामं केले त्यांनी? आमच्या इथं खूप दिवसापासून रस्ता नव्हता तर रस्त्याचं काम केलं आणि पाण्याचा तर खूप मोठा प्रॉब्लेम होता तर त्यांनी नवीन पाईपलाईन सुद्धा इथं टाकून दिलेली. अजून बरेच म्हणजे लाडक्या बहिणींसाठी नवीन योजना आणल्या आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा खूप सुविधा त्यांनी केलेल्या आहेत. धन्यवाद ताई. तुमचं नाव सांगा. माझं नाव सचिन हरिभाऊ नाईकवाडी. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? ऑलवेज मोनिकाताई. का वाटते तुम्हाला असं? विकास कामं भरपूर आहेत आणि त्यांचा स्वभाव अतिशय प्रामाणिक आणि निष्ठेने काम करणारी एक व्यक्ती आणि आमच्या प्रभागामध्ये अतिशय योग्य कामं केलेले आहेत त्यांनी. रस्त्याचं काम म्हणा, पाईपलाईनचं काम म्हणा, त्यांनी सर्व कामं एकदम अप टू डेट आणि व्यवस्थित केलेली आहेत. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय तुम्हाला? मोनिकाताई राजळ. तुमचं नाव सांगा दादा. ज्ञानेश्वर मेसा. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? सध्या तर आमदार मोनिकाताई राजळ यांचीच हवा आहे आणि जास्तीत जास्त भाजपच चालणार आहे. का वाटते तुम्हाला असं? 10 वर्ष त्यांनी भरपूर विकास केलेला आहे, भरपूर कामं दिलेली आहेत, रस्ते वगैरे भरपूर निधी दिलेला आहे. त्यामुळं मोनिकाताई राजळ फिक्स आमदार होणार आहेत आणि मंत्रिपद पण त्यांची निवड होणार आहे. त्यांची काही विकास कामं सांगू शकता का तुम्ही? रस्ते आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सर्वात आपल्या या 10 वर्षामध्ये त्यांनी गावोगावी बांधाऱ्याचे कामं केले आहेत. शेतीसाठी त्यासाठी फायदा झालेला आहे. प्रत्येक गावात सभामंडप दिलेलंच आहे आणि भरपूर कामं केलेली आहेत. धन्यवाद दादा. नमस्कार बाबा, तुमचं नाव सांगा. माझं नाव गोविंद कान्हो जाधव. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसतीये? हा, शेवगाव. हा, मतदारसंघ शेवगाव. नाही हवा कोणाची पण इथं? हवा इथं मोनिका ताईची. का वाटते आम्ही असं? मोनिका ताईला मत देणार. का वाटते पण तुम्हाला? हा, का वाटते? का मत देणार तुम्ही त्यांना? आम्हाला त्यांनी लय सहकार्य केलेलं आहे. काय सहकार्य केलं? सगळं आम्हाला सभा मंडप दिला. अच्छा. ज्या वेळेस आम्ही जे मागितलं ते त्यांनी होऊन दिलं. आम्हाला सभा मंडप दिला, व्यायामशाळा दिली, इथं आमचं ते घाट बांधायला त्यांनी सहकार्य केलं आम्हाला. म्हणून आम्ही सगळे मोनिका ताईच्या मागे राहणार आहे आणि सर्वजण कमळालाच मत देणार आहे. बरं, यंदा कोण निवडून येईल असं वाटतं? मोनिका ताईच निवडून येणार, 100% येणार. 100% येणार. धन्यवाद बाबा. आजी, तुमचं नाव सांगा. माझं नाव सुमन मुरलीधर चाफेकर. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? मोनिकाताई. का वाटते तुम्हाला असं? आम्हाला असं वाटतं का आमचं काम केलं त्यांनी, आम्हाला सभा मंडप दिला, आम्ही त्यांना मत द्यावा, त्यांनी आमचं काम करावं. काय काम केले त्यांनी आतापर्यंत? त्यांनी सभा मंडप दिला, असं बरंच काम केलं त्यांनी. रोड केला, हे आमचा एवढा रोड करून द्यावं त्यांनी, ही एक इच्छा आहे आमची आणि भगवंताची चरणी ही इच्छा आहे का त्यांनी निवडून यावं. बरोबर, धन्यवाद आजी. माझं नाव मंगल प्रमोद देशमुख. हा, यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? यांचीच आहे, कमळाची. अच्छा, का वाटते तुम्हाला असं? मला पण वाटतं ते नक्की येईलच. का वाटते पण? वाटतं मी दिसतंय तसं पण वाटतंय. काहीतरी काम केले असतील ना? केले ना, आता आमच्या मंदिराचं केलंय, अजून त्यांचं देणं घेणं चालूच असतं. बरं, सगळ्यांना भेटत आहेत, बोलत आहेत, ते पण आम्हाला आनंद वाटतो. छान वाटतं तिथे त्यांनी येऊन सनी आमच्याकडून सगळ्यांशी बोलतात, आम्ही सत्कार करतात, ते पण आम्हाला आनंद वाटतो. बरं. आमच्या आम्ही शाळा मान राखी त्यात आमचा. पण आता एवढंच की आमचा एवढा रोड करून द्यावा, बरोबर, ठीक आहे. तेवढंच आमची अपेक्षा आहे. अशी इच्छा आहे का आम्ही त्यांनाच मत देणार. 100% आमचं. आम्ही परत लोकांना पण तेच सांगतो. आता तुम्ही बोलले का आम्ही तुम्हाला पण तेच सांगतो, तेच टाका. आमच्या घरात सुद्धा तेच वातावरण आहे सगळीकडं, लहान लेकर सुद्धा तेच म्हणते. अच्छा, तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या कोणाची हवा आहे? आपले आमदार मोनिकाताई राजळ. कशामुळे असं वाटतं? आमचे सर्व कामं करतात, कधी फोन केला तरी उचलतात, कोणत्या कामाला नाही म्हणत नाही. आमच्या घरातल्या सारखे ते आम्हाला. काय काय विकास कामं सांगता येईल तुम्हाला त्यांची? गार्डन केलं, पाण्याची पाईपलाईन चालू आहे, ती होत आलेली आहे सध्या. रोडचे कामं केले आमच्या इकडं आणि पाणी येते वेळेवर.
रोड पण काय म्हणले? लाईट जात होती ती पण आली आता वेळेला. गार्डन केलं, रोड केले हा हा आणि कधी बी टायमाला येतात त्या. जेव्हा आपण फोन करू तेव्हा येतात त्या टायमाला. वेळेला कधी फोन करा तुम्ही, रात्री करा, दिवसा करा, येतात त्या. हा हा लाईट नाही जात, लाईटचा बी काही हे अडचण नाहीये. पाण्याचं होतं माग पुढं पण येतं पाण्याचं बी. हा हा आमदार राजाळे. अच्छा, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? मोनिकाताई येणार येणार आहे, त्यांनी भरपूर कामं केलेली ना हो इथं, त्याच्यामुळे त्या येतील. आणि आमच्या गल्लीत त्यांचं सध्या हे चालू आहे.